हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. झाला का तुमचा चहा पाणी? तर माझा झाला बिन चालली बी मी. कुठं चालली, कशाला चालली, नक्कीच तुम्हाला सांगेन. त्याच्या आधी आमच्या गावचा बॅकग्राऊंड बघून घ्या. तिकून गाड्या आल्यात ना, ती केमून गाड्या जीवरला चालल्या. जीवरला माणसं तोंडाकडे बघायला लागली. म्हणत असताना बाई काय पागल झाली का? तर तुम्ही तर बघितलंच, लग्नाचा हेड्याव आपण लग्नाला गेलतो, काढले. मला शक्यतो जेवढं जमलं तेवढं मी काढलं, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की कोणाची नावं घेऊ नका माझ्या आयडीवर. कुणाचीच नावं घ्यायची नाही. तुम्ही फक्त माझी फॅमिली आहे ना, तुम्ही माझ्यापुरतं बोला. कुणाची नावं घेऊ नका. मस्त तुम्ही चांगल्या कमेंट करता, वाईट करता. चांगल्या कमेंटला तर कुणी नावं ठेवत नाही, पण वाईट कमेंटला अशी काल परवा दिवशी कमेंट आलती नाही का, मी रक्षाबंधनचा हेड्याव टाकलेला. तू बाई फालतू काय, तू अशी आहे, आमकं फालानं बिस्तानं. त्याला प्रत्येकच बाया फालतूक दिसतात. बहुतेक ती जेंट्स असणार आहे, त्याला प्रत्येकच बाया फालतूक दिसते ते असं त्याला म्हणायचं आहे. बाबा, आधी आपल्या घरातल्या बाया येसन ओढून धर आणि मग दुसऱ्या बायांना बोल. तर त्याच्या आधी बघून घ्या बॅकग्राऊंड फॉरेस्टातला. पावसाच्या टायमाला लय भारी असतं आमच्या इकडला बॅकग्राऊंड, लय मस्त असतं. हेडेव काढायला, परत हेडेव शूट करायला. तर मी चालले बानूचे कागदपत्र घेऊन. ते सर्टिफिकेट नाही का सोलापूरला भेटलेलं अपंगच्या, त्याबद्दल काहीतरी स्कीम आली. मग शाळेत बोलवले. तर शाळेत कोणच्या कारखाना, लय वैताग येतो मला. असे कामं वाटतात की पटकन व्हावा, पण थोडं आपल्याला पण मेहनत घ्यावा लागते. बरोबर आहे की नाही? मेहनतीशिवाय फळ नाही. तर भरपूर असे त्या एकच कमेंट असे त्यांना उत्तर पण दिलं. पण मला एवढंच म्हणायचं आहे, आपल्या बायांना अडवण्याचा प्रयत्न करत तेव्हा दुसऱ्या बायांना बोला. तुम्हाला दुसऱ्या बायांना बोलायचा अधिकार नाही. तुम्ही जी येता, तुम्हाला काय आम्ही चिठ्ठ्या पाठवतो का पोस्टाने? या आमचं हेड्याव बघा, नाही तर तुम्हाला मारीनच. तुम्हाला चांगलं बोलणं होत नसेल तर वाईट तर कशाला बोलता ना? नका बोलत जाऊ, नका खच्चीकरण करत जाऊ एखाद्याचं. जे सिंगल मदर आहे त्याचं कुणी बी मजा करते, कुणी पण काही पण बोलते. मी सोडून दिले आता, सगळं सोडून दिले मी आणि माझी घरची. बस याचं त्याचं नाव काढायचं, कसं बोलायचं. तुम्हाला चांगलं असलेलं गुढीने असेल तेव्हा पण पटत नाही, आणि भांडणं झाल्यावर पण पटत नाही. म्हणजे चौकूनच माणसाने धुणं धुवायचं. एका जागेवर एकदा धुणं नाही धुवायचं. जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. कसं आहे माहिती आहे का, हाणणाराचा हात धरता येतो, बोलणाराचं नाही तर तोंड धरता येते. जे ते त्याच्या मेहनतीवर जगत आहे. हेड्याव ही एक कामच आहे, कंटेनच आहे. असा मोबाईल धरायचा म्हणलं तर हात गळू येतो. तुम्हाला वाटतं फुकाटचा पैसा, फुकाटचा पैसा नसतो, तो मेहनतीचाच असतो.
आणि आजपर्यंत जगलीच की मी, कष्ट करूनच जगवलं लेकरा बाळांना, आईबापाला. त्यांना कोण आहे? आईबापांना पण माझ्या कोण नाही, कोण कुणाचं नसतं. सगळी स्वार्थी दुनिया असते. ज्याला आपलं आपलं बोललेलं असतं, जे ते आपलं आपलं बघतंय. मग आम्ही पण आमचं बघतोय ना. कशाला तुम्ही एखाद्याचं खच्चकरण करता? मग का बोललं नाही म्हणून काय फायदाच उचलायचा? त्याला पण लिमिट असते राव. कितपत बोलायचं, किती बोललं पाहिजे. हां, का उठायचं सुटायचं आणि बोलतच बसायचं, कमेंट करायचं? का तुम्हाला रोज दिसतं मेकअप करून मी हेड्या बनवते का काय? हां, जसं आहे तसं बनवते रोज. एक साडी बघून तुम्ही बोर होताय. एखाद्या बारीला नटलं म्हणून काय झालं? भरपूर मला हेड्याव काढायला कंटेन आहेत, आणि कंटेन मला घ्यावं लागत नाही, आणि तुम्हीच कंटेन देता अशी कमेंट करून. घडीभरचं बोलणं जातं, पण म्हणतात ना, घडीभर माणूस बोलत, पण त्या बोलण्याने स्वतः आब्रू काढून घ्यायचे. आता माझ्या भावा बहिणींना नाहीत आवडत की कशाला ताई जाऊ दे, नको लक्ष देत जाऊ असं म्हणतात, पण त्यांना जरुरी आहे असं बोलणं. त्याशिवाय त्यांना पण कळत नाही. असल्याला अक्कल पण येत नसते, कारण त्यांना त्यांच्यावर संस्कारच तसले झालेले असते. मेन मुद्दा आई बापा असतात ना, आई बापांनाच संस्कार द्यायचं कळत नसतात. त्यावेळेस पैदाशी तसली असते ती फालतूक लोक. काय बघता का? लेकर आहे ते बघा, इथं इकडंच राहतात. कुपीवर जे आहे ते शेरडा राखते ते वाटतं. जिंदगी लय अवघड आहे, कठीण आहे जिंदगी. जेवढं आपण समजतो असं जिंदगी नसते. त्याला मेहनत पण करावं लागते, तेव्हा फळ भेटतं. तर चला, लेकरं माझ्या तोंडाकडे बघायला लागलेत म्हणत असताना हे काय नेमकं चालू आहे बरं. चालले आता कारखान्यावर, बघू काय होतं. त्या दिवशी पण गेली, महागारीच आले. आता चालली, बघू आता काय होतंय. आणि हेडे अवल असलं तर नक्कीच लाईक करा. आमच्या इकडलं बॅकग्राऊंड कसा वाटतं ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर चला, बाय.